नमस्कार, मी सायली मराठे. आवाज कोल्हापूरचा न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि खास करून ग्रामीण भागामध्ये या निवडणुकांची जोरदार चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांशी आपण आता सध्या चॅनलच्या माध्यमातून खास करून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की ही निवडणूक ते कोणत्या अनुषंगाने कोणत्या उद्देशाने लढवत आहात. तर आता आपल्या सोबत आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्यासोबत, त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला थोडक्यात परिचय आम्हाला करून द्या. माझं नाव अर्चना कल्याणराव निकम आहे. मी स्वर्गीय रेणुराव निकम यांची सून आहे आणि माझ्या पत्नीचे नाव पण कल्याणराव निकम आहे. ही निवडणूक तुम्ही कोणत्या उद्देशाने लढवत आहात, काय सांगाल? ही निवडणूक मी माझ्या घराण्याला एक 50 वर्षाचा हा राजकीय वारसा आहे. माझे सासरे रेणुराव निकम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचाच वारसा माझे पती कल्याणराव निकम यांनी निरंतर चालवत ठेवला आहे. तुम्ही आताच सांगितलं की तुमचे सासरे स्वर्गीय रेणुराव निकम असतील हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राष्ट्रवादी पक्षातून आता तुम्ही शिवसेना म्हणून निवडणूक लढवत आहात, तर मग शिवसेना पक्षात कधी आलात? मला आठवते की सन 2014 पासून आम्ही स्वर्गीय सहस्रराव मल्लिक साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राजकीयात प्रवेश केला. त्यानंतर तुमचं हे जे राजकीय हे सुरुवात झालेली आहे, राजकीय पार्श्वभूमी मला तुमची स्वतःची थोडक्यात जाणून घ्यायची, कसं सांगता? मी तुम्हाला सांगितलंच की माझे सासरे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष होते. तोच वसाने वारसा मला मिळालेला आहे आणि त्याच्यातून मला दसरेवाडी गावची सरपंच पद म्हणून मी काम केलेलं आहे आणि मागील 5 वर्षापासून मी ग्रामपंचायतची सदस्य आहे आणि 2.5 वर्षे सरपंच पद म्हणून मी काम केलेले आहे. या 5 वर्षामध्ये तुम्ही शाळांसाठी असेल किंवा महिलांसाठी असेल सामाजिक कार्य कोणतं केलेलं आहे? शाळांची स्थिती काय आहे तुमच्या मतदारसंघातील? मी मतदारसंघातील शाळा स्मार्ट शाळा करण्याचे काम केलेलं आहे. आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आणि माझे पती कल्याणराव निकम साहेब यांच्या सहकार्यातून त्याचा निधी मी शाळेला आणलेला आहे. बसरेवाडी, कोनोडे, पाळेवाडी, मसवे ह्या गावातून मी शाळेला निधी दिलेला आहे. गेली 5 वर्ष तुम्ही या गावच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताय, गेली 2.5 वर्षे सरपंच म्हणून आहात. महिलांसाठी काय असं विशेष कार्य केलेलं आहे, काय सांगाल? गावात आम्ही व्यवसायाचे त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. बॅगा बनवणे, शिवण क्लास घेतलेले आहेत. हा ग्रामीण मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी सगळा ग्रामीण भाग आहे, तर इथं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय नेमके काम करणार आहात किंवा कशा पद्धतीने? शेतकऱ्यांच्या संघटनेला पाण्याचा प्रलंबित प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. वीज बिल माफ करण्याचे माझे पती कल्याणराव निकम साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. या भागातील पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधले आहेत, त्याच्यामुळे शेतीचे नंदनवन झालेले आहे. या मतदारसंघामध्ये आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही नेमकी कशा पद्धतीने योजना राबवणार आहात, काय सांगाल? माझ्या मतदारसंघात प्रत्येक गावात आरोग्याचे शिबिर घेतले जाते. रोजगारासाठी कशा पद्धतीनं काय प्रयत्न करणार आहात? तरुणांना हल्ली रोजगार नाहीयेत, कितीतरी सुशिक्षित बेकार आहेत, त्या तरुणांसाठी कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती केली जाईल? काय तुमचा असा प्रकल्प कोणता आहे का, काय सांगाल? माझ्या मतदारसंघातच पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून सूतगिरणी उभारणी चालू आहे. त्याच्याद्वारे बेरोजगारांना रोजगार मिळेल. शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगते की माझे सासरे रेणुराव निकम साहेब यांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा घेऊन मी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे मत देऊन मला माझ्या सासऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. गेली 50 वर्षे राजकारणात असणारे लेमनराव निकम भुदरगड तालुक्यातील बसरेवाडी गावचे
गेली 50 वर्षे ते राजकारणामध्ये होते. त्यांच्या स्नुषा आता आपल्या सोबत होत्या. या आकुर्डी जिल्हा परिषद मतदारसंघामधून ही निवडणूक त्या लढवत आहेत आणि गेली 16 वर्षे आबिटकर गटाला, शिवसेनेला त्यांनी खंबीरपणे साथ दिलेली आहे. पालकमंत्री आबिटकरांचा जो यशस्वी प्रवास आहे त्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे असं म्हणावं लागेल आणि त्यांच्या स्नुषा आता या जिल्हा परिषद मतदारसंघातून ही निवडणूक लढवत आहेत आणि या जिल्हा परिषद मतदारसंघाला सर्वगुण संपन्न आणि वैभवशाली बनवण्यासाठी आणि त्यांच्या सासऱ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. तर अशाच इतर अजून जिल्हा परिषद उमेदवारांच्या खास मुलाखती, त्याचबरोबर त्यांच्यासोबत संवाद आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून साधत आहोत. तर पाहत रहा आवाज कोल्हापूरचा.